फक्त आता लास्टचे 2 तास सर्व्हाइव्ह करायचे बाकी आहेत मित्रांनो आपले या थंड हवांमध्ये. तगडे हवा आहे तगडे एकदम. भाई कैसा लगा भाई आकर? एकदम क्रेजी. अरे मैं क्या बताऊं मैं क्या बताऊं एकदम क्रेजी. कभी नहीं करने वाला हूं मैं. मुंबई. वेलकम टू द व्लॉग गाइस. डू सब्सक्राइब गाइस. आज हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. पहुंच गए. वेलकम टू आपला नवीन कोरा व्लॉग. आणि आपण आलोय आता नवीन व्लॉग मध्ये आपल्या. आज आपण चाललोय कळसुबाईला. तर माझं नाव यश आणि लोक मला प्रेमाने काहीच नाही बोलत मित्रांनो, कारण की प्रेम करणारे लोक आता राहिलीच नाही. आणि आज आपण चाललोय या व्लॉग मध्ये कळसुबाईला. आज आपण निघालोय कळसुबाईला. आता आपण डोंबिवलीला आहोत. इकडनं आपण भेट जाऊ कसारेला. आणि मित्रांनो आज आपण सोलो ट्रॅव्हल नाही करत आहे. आज आपण एका ग्रुपसोबत ट्रॅव्हल करतोय. आणि माझा एक मित्र माझ्यासोबत आहे आज. आणि आता आम्ही त्या ग्रुपचाच वेट करतोय. आता 9:42ची ट्रेन आहे कसाऱ्याची. ती आम्ही पकडून कसाऱ्याला जाऊ. मग तिकडनं बघू कसं काय आहे त्यासोबत. तर चला बघूया. तर हॅलो मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलोय कसारा स्टेशनला. तर इथे आता समजते की गर्दी किती असणार आहे आपल्या ट्रॅकला. आहे बघा पार्टी फुल एकदम. सगळे एकदम ट्रॅकर सर्व आज उतरलेले आहेत. एकाच ट्रेन मधून उतरले आहेत सर्व. तर आता कसाऱ्याला आता आलोय आपण. तर इथे पुढे तुम्हाला मी आता कम्प्लीट गाईड देणार आहे कुठे कसं पोहोचायचं आहे कळसुबाईला. तर सर्वात बरे अख्ख्या जगातून जिथे पण तुम्ही असाल तिकडनं तुम्ही कसाराला यायचंय. कसारा स्टेशनला तुम्हाला यायचं कुठून ते आणि नंतर मग कसाऱ्यावरून तुम्हाला जीप किंवा तुम्हाला बसेस भेटतात लोकल इकडनं. आता बसेस तर नॉर्मल आणि बसेस तर रेग्युलर नसतात एवढे. म्हणजे फिक्स टायमिंग असतो त्यांचा. ते असे कंटिन्युटीमध्ये भेटत नाही. तर तुम्हाला जीपच करावी लागेल मित्रांनो. तर इकडनं बाहेरून जीप भेटते जी आपल्याला बेस विलेज बारीला सोडेल. आपला बेस विलेज बारी एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला इकडनं काही करून बारीला पोहोचायचंय. तर आपण बारीसाठी निघू. त्याच्या आधी आपण आता आपल्या ग्रुपला भेटू तिथे तिकीट काउंटरच्या इथे जाऊन. तर चला बघू पुढे. आणि तुम्ही पुढे आता गर्दी बघू शकता. तर मित्रांनो आता आपण कसारावर निघालोय. आता आपण गाडीमध्ये ही आपला ग्रुप आहे वाटी. आता आपण गाडीमध्ये निघालोय. आता इकडनं चाललोय रायडिंग करायचं एकदम. काका भारी गाडी चालवायचं दाखवतो मग तुम्हाला आता. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बारी विलेज मध्ये. आपला बेस कॅम्प आहे इथे आपण आलेलो आहे. आता तुम्हाला कुठूनही यायचं असेल कळसुबाईला तर तुम्हाला आधी बारी विलेजला यावं लागेल. तो आपला बेस विलेज. आणि ही जागा मुंबईपासून 150 किलोमीटर लांब आहे. आणि पुण्यापासून कमीत कमी 170-180 किलोमीटर काहीतरी लांब आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहे बारी विलेजमध्ये. आता इकडनं आपण स्ट्रेट आलो. आपल्याला पहिल्याच लेफ्ट घ्यायचा आहे. एक हँडपंप लागतो. तिकडनं लेफ्ट घेतला तर लगेच तिकडनं ट्रॅक सुरू होतो मित्रांनो. तर आता आम्ही थोडा आराम करायला आलो आहे. रूमवर आहे आम्ही जरा. आता तिथे आता थोडा आराम करू आम्ही. आणि इकडनं आता आम्ही निघू. थोडासा 5-10 मिनटं आराम करून निघू डायरेक्ट सनराईजसाठी भाई. आणि गर्दी एवढी आहे ना आज की बेकार गर्दी आहे भावांनो. तर इथे समजते की गर्दी किती. आता वरती सनराईज दिसणार आहे की लोकांचे डोके दिसणार आहे काय माहीत नाही. तर चला बघूया पुढे. आपला इंट्रोडक्शन दो भाई. ठीक आहे. मी या सगळ्यांना आता लीड करणार आहे. त्याच्यात आहे आता हे सगळं ग्रुप. आणि बघू आता यांचा एक्सपिरियन्स हळूहळू सांगतो तुम्हाला रस्ता. चला 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 बघू. चला चलो भाई. चलो 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 भाई. चलो क्या बोलते भाई लोग आज चलेंगे अपन. मेरी जान. चलो भाई चलो. इधर जाना है. चलो भाई. दादर मुंबई शिर्डी. तर मित्रांनो आता आपण बेस विलेज मधून स्टार्ट केला. आता 1:45 वाजलेत रात्रीचे. आता इकडनं आता वरती पोहोचायला 3-3.5 किंवा 4 तास लागतील. तर सनराईज तर आपल्याला भेटेलच. टेन्शन नाही. तर चला आता गावातून चालले म्हणून जरा शांती इथे. आणि तुम्ही पण याल तर गावातून जाताना जरा शांतीत ठेवा. लोक झोपलेले आहेत. मित्रांनो आता आपण आलेलो आहे पहिल्या मंदिराजवळ. आता इकडनं रिअल ट्रॅक सुरू होणार आहे. आता इकडनं पुढे 6 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तो पीक पर्यंत हायएस्ट पीक पर्यंत.
तर चला बघूया आता पहिला मंदिर तर आलंय. आता ऑलमोस्ट लोक तर ज्यांना चढायला होत नाही ते इथे पहिल्या मंदिरच्या जवळच पाय वगैरे पडतात त्यांचं जातात. पण आपण दादा वरती टॉपवर जाणार आहे. तर चला पुढचा 6 किलोमीटर ट्रॅक कम्प्लीट करूया. आता तर अंधार सर्वीकडे टॉर्च बीच घेऊन वगैरे आता चालावं लागतंय. पण चला पुढे बघूया आता कसं काय होतं काय नाही होते. चला चलो भाई चलो चलो चलो. वेकेशन तास वेकेशन तास. तर मित्रांनो तुम्ही जर असं रात्रीचे ट्रॅक करत असाल तर इथे असं जागेवर थोड्या 5-10 मिनिटाच्या गॅपवर असे खूप सारे स्टॉल्स आहेत. लिंबू पाणीचे, उसाचे रस्ते, परत असे नॉर्मल स्टॉल वगैरे आहेत. तर जास्त तुम्हाला नाही की तुम्ही जर रात्री व्लॉग करताय तर तुम्हाला काय भेटणार नाही वगैरे खायला पियाला वगैरे. तर असं नाही मित्रांनो. आता रात्रीचे 2:30 वाजलेत तरी पण सगळं ओपन आहे. म्हणजे इथे आज ओव्हरपर्यंत पण सगळे असे स्टॉल ओपनच असतील. तर टेन्शन घेऊ नका. इथे सगळं रात्रभर पण ओपन असतं कारण की ऑलमोस्ट काय रात्री ट्रॅकिंग करतात सनराईज बघायला. तर आता तर आपण 5% पण कम्प्लीट नाही केलं पण आहे पुढे अजून खूप. तर असं तर मला हळूहळू अजून रस्त्यात मी काय ना काय दाखवत जाईल जे मला भेटेल दाखवायला तुम्हाला. आणि भेटू मग आपण वरती. चला आता सध्या तर रेस्ट करते बघा सगळे. आता सध्या रेस्ट करते आपला ग्रुप इथे. थोडा रेस्ट करतील मग जातील. चल कसं वाटतंय प्रत्या तुला बा येऊन इथे? तोंडावर का दिसत नाही? कसा वाटला ट्रॅक आपला? महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट आहे भाई हो. नाद आहे का नाद? नाद आहे का नाद? महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट आहे हो. चला हर हर महादेव. गाइड साहब और कितना बाकी है? अजून खूप बाकी आहे भावा. असं विचारू अभी तो शुरुआत है. अभी तो पूरा नासिक देखना बाकी है. काट करना. ओ भाई ऐसा भी ट्रेल है. भावांना इथे असे शिड्या लावलेले आहेत. ते फक्त चढताना सांभाळून चढा कारण की सिंगल रॉडवाले शिड्या आहेत. पूर्ण शिड्या नाही आहेत तर चढताना जरा सांभाळून चढा. ये वाला ट्रैक था ना ये वाला बहुत खतरनाक था भाई. बहुत तगड़ा. पूरी जान निकाल दी भाई इस वाले ने तो. अरे चल ना. बोलो हर हर महादेव. हर हर महादेव. बोलो नमः पार्वती पते हर हर महादेव. भावांनो ही सीडी आहे ना ही वाली सीडी जरा तगडीत सीडी आहे का. जरा चढताना तुम्ही सांभाळून चढा तुम्ही लोक सर्वांनी. जे लोक पण येणार आहेत कारण की सिंगल रॉड सीडी आहे ना तर चढायला जरा तकलीफ होते. श्रीधरम माधुरम गोविदा वल्लकम जानकी नायकम रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे कृष्णा 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 हरे हरे. पहुंच गए. या साईडला रस्ता आहे का? नाही या साईडला नाही. चला लाइन है क्या? यस सिंगल रस्ते भाई. चल चल. गाइस तुम्हारा भाई मौत के साथ खेल रहा है. सरप्राइज सरमराइज. वेलकम टू द व्लॉग गाइस डू सब्सक्राइब. भाई सब आ रहे हैं ना? आवाज नहीं आ रहा माकी सब. ए भाई
लगा भैया आके। इसको पूछो सबसे जोर से बड़ा एकदम क्रेजी कभी नहीं करने वाला हूं मैं हां मैं भी लास्ट भाई तेरे को ऐसा लगा भाई बॉडी ठंडी मत होने देना मास्क के लिए और 1 घंटा चढ़ने और 1 घंटा चढ़ने के लिए हाँ 20% बाकी है भाई 20% 20% बाकी आहे खाली 20% एक और घंटा लगेगा हां भाई आता फायनली 4:30 वाजता आम्ही वरती टॉपवर पोहोचलोय आता सनराईज तर झाला नाही आम्ही जागा पकडून सनराईजसाठी इकडे मस्त जागा आहे इथे जागा पकडून बसलोय आता मंदिर इथेच आहे समोर मंदिरच्या एक्झॅक्ट समोरच बसलोय हा बघा हा मंदिर आहे मंदिरच्या एक्झॅक्ट समोरच बसले आता इकडनं सनराईज होईल तर बघूया तर चला बघूया आता सनराईज किती वाजता होतो पण आता 2 तास आहे अजून सनराईज व्हायला आता वरती पोहोचलोय आपण आता फक्त आपल्याला 2 तास सर्वाइव्ह करायचं या थंडी हवांमध्ये एवढी थंडी हवा आहे ना एक थंडी हवा आहे भाई डेंजर आहे भाई मजा येते फक्त आता लास्टचे 2 तास सर्वाइव्ह करायचे बाकी आहेत मित्रांनो आपले या थंडी हवांमध्ये तगडी हवा आहे तगडी एकदम चला तर मित्रांनो आता आपला ट्रॅक संपलेला आता आपण वरनं खाली आलेलो होतो बेस कॅम्पला आलोय आता इथे आपण आलो थोडं जेवलो जरा आराम केला फ्रेश बी झालो आणि आता इकडनं आपण आपल्या परतीच्या प्रवासाला आता आपण परत निघतो आपल्या डोंबिवलीसाठी आता इकडनं आपला गाडीवाला येतो आपला जीपवाला जो आहे तो येतो मित्रांनो यावेळी मी जरा वेगळं ट्राय केला रॅन्डम लोकांसोबत जायला आणि की सोलो ट्रॅव्हल तर आपण दरवेळीच करतो मग रॅन्डम स्ट्रेंजर लोकांसोबत ट्रॅव्हल केलं पाहिजे ती पण एक वेगळीच मजा आहे भाई आणि आता आज आमचे नवीन जरा मित्र पण झाले जरा थोडेसे वेगळे पण ठीक आहे मजा आली भाई आणि हा ट्रॅक आपण केला जंगला ट्रॅक सोबत मी ID मेन्शन करेल पॅकेज पण चांगला असतो यांच्या व्हॉलंटियर पण खूप चांगली असतं आणि पॅकेजमध्ये फूड इन्क्लूड असतं तर टेन्शन घ्यायची काही गरजच नाही आपल्याला मग झाला आपला ट्रॅक आता नेक्स्ट ट्रॅक बघू कुठे करायचा किंवा कुठे जायचं आहे फिरायला ते तर आपण बघूच आता पुढे पण तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया परत आपल्या नवीन कोऱ्या व्लॉगमध्ये बाय